कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि एकमेकांवर प्रहार आरोप सध्या सुरू झालेले आहे. मात्र कर्जतकरांचं मत कुणाला, कर्जतकरांचा कौल कुणाला, याच अनुषंगाने आपण कर्जतकरांचा मंथन करतोय. आणि निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सोबत जे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, रामदास गायकवाड सर. खरं तर तुम्ही तुमच्या मिसेस नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत. आता तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीनिमित्ताने भावी नगरसेवकासाठी उभे आहेत. काय आव्हानं आहेत, काय वाटतं, कशा प्रकारची प्रचार यंत्रणा सुरू आहे? नमस्कार, मी रामदास आत्माराम गायकवाड आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. मी वार्ड क्रमांक 8 मधून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. 2014 मध्ये माझ्या पत्नी नगराध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. विकासाच्या कामाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझे आमदार माननीय सुरेश भाऊ लाड यांच्या काळामध्ये भरपूर विकास झालेला आहे. आणि आता सध्याचे आपले जे विद्यमान आमदार आहेत माननीय महेंद्रजी थोरवे साहेब यांनी त्या कर्जतमध्ये विकासाची गंगा आणलेली आहे. उर्वरित जो काही आमचं व्हिजन आहे किंवा जी काही उर्वरित विकास राहिलेला आहे, हे दोन्ही आमदारांचा आम्हाला आशीर्वाद आहे. आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना जी काही विकासाची कामं आहेत ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. विजन काय आहे? कारण दहिवली परिसर हा खूप महत्वाचा आहे आणि विकसित करायचे काय मुद्दे आहेत की बाबा जेणेकरून या भागाचा विकास अपेक्षित आहे तुम्हाला? दहिवलीमध्ये विकास म्हटलं म्हणजे अगदी अडचणीची बाब अशी आहे की इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पाण्याचा प्रश्न आणि शौचालयाचे प्रश्न हे खूप मोठे आहेत आणि रोड सुद्धा अरुंद आहेत. परंतु नगरपालिकेच्या डेव्हलपमेंट आराखड्यानुसार जोपर्यंत विकासाची म्हणजे बिल्डिंग होत नाही तोपर्यंत रोड पाहिजे तसे मिळणार नाहीत. परंतु जे रोड आहेत, जे रोड अस्तित्वात आहेत ते रोड आपण चांगलेच करणारच आहोत. आणि दहिवलीमध्ये आता दहिवली परिसर हा खूप मोठा होत चाललेला आहे. अनेक इथे डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. ज्या ज्या गार्डन्स आहेत तिथं लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाच्या माध्यमातून किंवा वाचनालयाच्या माध्यमातून लहान मुलांना खेळायला चिल्ड्रन गार्डन्स हा आमचं पुढचं व्हिजन आहे. ओके, मला सांगा, प्रचार कशा पद्धतीने सुरू झालेला आहे? काय प्रचारामध्ये तंत्र वापरलं जातं? किती प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? कशा प्रकारचं दिवसभर दिनक्रम असतो? वार्ड क्रमांक 8 मध्ये आम्ही प्रचार करत असताना आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी, नागरिकांच्या घरोघरी भेट देत आहोत, त्यांना विनंती करत आहोत. वार्ड क्रमांक 8 मध्ये विशेष करून आमच्या थेट नगर अध्यक्षा डॉक्टर स्वाती लाड आणि मी रामदास गायकवाड, माझ्या सहनगरसेविका विशाखा जिनगरे, आम्ही तिघेही एकच पॅनलचे. आम्हाला एकच चिन्ह आहे कमळ. या चिन्हावर आम्ही उभ्या असताना प्रचार करताना आम्हाला एकदम सोपं जातं का पॅनल टू पॅनल आम्ही सांगू शकतो लोकांना का कमळ ही आमची चिन्ह आहे, निशाणी आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या. जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही प्रामाणिकपणे सोडवू. पूर्ण वार्डमध्ये संरक्षण करून, निरीक्षण करून कुठे काम आहे, कुठे काय कुणाची अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू. विरोधी पक्षाचं आव्हान वाटतं तुम्हाला? विरोधी पक्ष निवडणूक म्हटल्यानंतर विरोध आला किंवा तिथं हारजीत येतेच. कुणाला एवढं हलक्यात समजून चालत नाही. शेवटी स्पर्धा म्हटली तर कोणतरी हारणार आहे, कोणतरी जिंकणार आहे. परंतु एकंदरीत आम्ही प्रचार करत असताना आम्हाला असं वाटतंय का आमचा विजय हा नक्की आहे. कारण लोकांपर्यंत आम्ही पोहोचताना लोकांना आम्ही आहोत, आम्ही आहोत. त्यामुळे लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. हे होते रामदास गायकवाड यांनी सांगितलं की विकास कामाच्या जोरावर आपल्याला संधी मिळेल आणि ही लोकशाही मार्गाने निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनी आपण जर बघितलं विकास प्रत्येक मतदाराच्या किंवा राजकीय नेत्यांच्या आपण मुलाखत. तुम्हाला पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा येणार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.